यदा कदा उद्या प्रस्थापित जिंकले तर तो पैशाचा विजय असेल आणि आमचे हे सर्वसामान्य कार्यकर्ते जिंकले तर तो जनतेचा विजय असेल. चित्र काय बदललं नाही. 100% आमच्या सीटा निवडून आलेल्या आहेत. आता मी आता गुलाल आता लावून तयार आहे. त्या 3.5 वर्षातच ही विकासाची गंगा का वाहिली. आंबेडकर साहेबांनी सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे. आंबेडकर साहेबांनी जे कोंदणं किंवा हिरे चुनलेत ते अप्रतिम आहेत. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता जिल्ह्यातलं जे वातावरण आहे ते थोडंसं टाईट झालेलं आहे. गावागावामध्ये आता तोफा उडायला लागलेल्या आहेत. त्यामुळं झेडपीचा निकाल कसा असेल याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. आणि मी आता आली आहे राशिवडे या मतदारसंघामध्ये, तर तिकडे आज प्रचार सभा होतीये. तर या निमित्ताने काही कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत सेनेचे आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया. आपण बघतोय की आता झेडपीची निवडणूक आहे आणि आता इथे प्रचार सभा होतीये, तर याबद्दल काय सांगाल थोडक्यात? मी इतकं सांगेन, थोड्या वेळापूर्वी एका वाहिनीला पण मुलाखत दिली होती. शाहू न्यूजलाही तुमच्या माध्यमातून जनतेला, मायबाप जनतेला विनंती करतो, मी पेशानं सैनिक आहे, पण ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं आंबेडकर साहेबांनी जे कोंदणं किंवा हिरे चुनलेत ते अप्रतिम आहेत. मग त्यामध्ये आमचे बंधू अशोकराव आबा पाटील असतील, आमच्या सारिका वहिनी असतील येवड्याच्या, त्याचबरोबर किरबालभाऊ पाटील असतील धामड पंचायत समितीचे, ही जी माणसं नेमलेत ही प्रस्थापितांची आहेत. त्यामुळे तुमच्या माध्यमातून मी जनतेला विनंती करेन, अशी संधी सर्वसामान्य कार्यकर्त्याला आज तागायत मिळाली नव्हती. ती फक्त मिळाली ही आंबेडकर साहेबांच्यामुळं. आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर या प्रस्थापित कार्यकर्त्यांना निवडून देणं हा खरा जनतेचा विषय असेल. यदा कदा उद्या प्रस्थापित जिंकले तर तो पैशाचा विजय असेल आणि आमचे हे सर्वसामान्य कार्यकर्ते जिंकले तर तो जनतेचा विजय असेल. तुम्ही विकासाचं रूप पहा, राधानगरी तालुक्याचं रोकडं पहा. आज तागाच्या डोंगराळ तालुक्याला मसिहा भेटला नव्हता, तो आदरणीय आंबेडकर साहेबांच्यामुळे भेटला. आणि हा तालुक्याचा कायापालट जो झालाय त्याला एकमेव आणि एकमेव म्हणजे युवा नेतृत्व आदरणीय विजयकर साहेब आणि हायकमांड मुंबईतलं आदरणीय शिंदे साहेब. कॅबिनेट मंत्रीपद कोल्हापूर सारख्या जिल्ह्याला एका 40 वर्षाच्या 45 वर्षाला युवकाला देणं ही माझ्या तरी राजकीय आयुष्यातली पहिली घटना आहे. कारण या जिल्ह्यात रतिमहारथी असताना पहिल्याच टर्ममध्ये कॅबिनेट मंत्रीपद देणं हे खूप मोठं भाग्य आहे आणि राधानगरीच्या जनतेचं हे आहे विजय, म्हणजे ते भाग्य आहे. त्यामुळे आम्ही राधानगरीकरांनी आंबेडकरांच्या उन्नतीत त्यांचं मुंबईत कॉलर ताट करण्यासाठी राधानगरी तालुक्यातील प्रत्येक पंचायत जिल्हा परिषद मतदारसंघ त्यांच्या मनासारखा निवडून देणं ही आजची काळाची गरज आहे. तुम्ही आता सांगितलं की प्रस्थापितांना आम्ही मोडीत काढतोय आणि सर्वसामान्य लोकांना उमेदवारी दिली, तर ते पात्र आहेत असं वाटतंय? त्यांच्याकडनं विकास कामं होतील? निश्चित. झपाटलेले युवक आहेत, हे झपाटलेले युवक आहेत. आज आमचे बंधू अशोकराव पाटील केवळ 3.5 वर्ष झालं राशिवड्यात राबतायत. राशिवड्याचा एक कोपरा राहिलेला नाही विकासापासून वंचित. हे अशोकबाबांच्यामुळे घडलं. हे आज पत्र का घडलं नाही? माझा उलटा सवाल तुम्हाला आहे, हे आज पत्र का घडलं नाही? या 3.5 वर्षातच ही विकासाची गंगा का वाहिली. यांनी सांगितलेलं आहे की आता जे काही सर्वसामान्य लोकांना उमेदवारी मिळाली आहे तर त्यांचं काम आहे, विरोधी पक्षाचं पण तितकंच काम आहे. तुम्हाला काय वाटतंय, कुणाची हवा होताना दिसते? विरोधी पक्षाच्या हातामध्ये गेली 25-30 वर्ष या गावची सत्ता होती, पण विकासाचं कोणतंही काम त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी करता आलं नाही. कदाचित त्यांना निधी मिळाला नसेल, तो मिळवता आला नसेल, पण कुठलंही विकासाचं काम या गावात फक्त राजकारण आणि सत्तेचं राजकारण हेच या 2-3 गटामध्ये खेळलं गेलं. आणि या गावाच्या सगळ्या विकासाचा खेळखंडोबा ह्या ज्येष्ठ मंडळींनी केला आणि या विकासाचं खरं तर बोऱ्या वाजला या ठिकाणी गावात. गटातटाचं राजकारण झालंय यापूर्वी? होय होय होय, गटातटाचं राजकारण करण्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं सुद्धा आयुष्य संपत आलं आणि मला आता त्याचा खेद वाटतोय. पण आदरणीय आंबेडकर साहेब या ठिकाणी आमदार म्हणून निवडून आलेत आणि खऱ्या अर्थाने या राधानगरी तालुक्याला विकासाची गंगा आणण्याचं काम, विकास कामाचा डोंगर उभा करायचं काम आदरणीय आंबेडकर साहेबांनी या ठिकाणी केलं. आज 7 वर्षानंतर जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी होते आहे. खरं तर कार्यकर्ते मोठ्या जोमाने या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. प्रस्थापितांना, राजकीय घराण्यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार आहे का सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रकाश आंबेडकर बळ देणार आहेत, हा माझ्यासारख्या विचारवंतांच्या समोर एक प्रश्न होता. आणि मला आनंद वाटतोय की आंबेडकर साहेबांनी सामान्यातल्या सामान्य कुटुंबामध्ये काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे आणि मोठ्या विश्वासानं त्यांना विजयाची खात्री असल्यामुळं ते या ठिकाणी जोमानं जिद्दीने या उमेदवारांच्या पाठीशी उभे आहेत. तर आता आपण बघितलेलं आहे की यांनी सांगितलंय सर्वसामान्य लोकांना उमेदवारी मिळाली आहे, तर विकास कामांची जी काही लिस्ट असेल तर ते लोक पूर्ण करतील असं वाटतंय. मग याआधी विरोधकांनी कामं केली नाहीत, काय वाटतं? केलीत पण थोडीफार ती कमी पडलीत कामात. आता आंबेडकर साहेबांच्यामुळे जी कामं होणार आहेत किंवा झालीत
त्यावर ही निवडणूक अवलंबून आहे आणि आंबेडकर साहेबांच्यामुळेच त्या उमेदवारांना सगळी अशी निवडून आणतील एवढी अपेक्षा सगळी. तुम्हाला असं म्हणायचं आहे आंबेडकरांनी जी कामं केलेली आहेत 100% तर त्यांच्या नावे हे उमेदवार निवडून येतात. त्यांच्या नावे असं पण म्हणता येईल ते पण म्हणता येईल. आणि अशोक आबा म्हणा किंवा के एल पाटील म्हणा किंवा सारिकताई म्हणा यांनी सगळ्यांनी काम चांगलं असल्यामुळं आणि आंबेडकरांचा आशीर्वाद असल्यामुळे हे सगळ्या सीटा आपल्या येऊ शकतात. उमेदवारांचं काम सुद्धा तितकंच जनतेच्या मनावरती कोरलं पाहिजे ना. मग त्यांचं काम काय असणार? त्यांचं पण काम चांगलं आहे आणि एक तर आंबेडकरांचा आशीर्वाद आहे पाठीशी. तुम्ही काय सांगाल कुणाचं वारा आहे तुमच्या मते? उमेदवारांचे पण काम चांगलं आहे, त्यामुळे साहेबांचं पण काम चांगलं आहे आणि उमेदवारांचे पण काम चांगलं आहे. ऐन वेळ तुम्ही आता सांगताय की सर्वसामान्य जे उमेदवार आहेत तर त्यांची चर्चा आहे, तुम्ही त्यांना पाठिंबा देताय. आयत्या वेळेला चित्र बदलेल काय असं वाटतंय? चित्र काय बदलणार नाही, 100% आमच्या सीटा निवडून आलेल्या आहेत. आता आम्ही आता गुलाल आता लावून तयार आहे. तर आता आपण बघितलेलं आहे की इथं जे काही सेनेचे कार्यकर्ते जे प्रचार सभेला आलेले आहेत तर त्यांनी हेच सांगितलेलं आहे की धनुष्यबाण जे आहे तर ते नक्की जिंकेल. त्यामुळं राशिवडे मतदारसंघातल्या गावकऱ्यांचा जो कौल आहे तर तो सेनेला जातो.